महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणाची तरी दृष्ट लागली आहे. सध्या लोकशाही पद्धतीने नाही तर दडपशाही पद्धतीने राजकारण होत आहे. हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या आयुष्य राजकारणात गेलेल्या व्यक्तीला धमकी मिळणे हे दुर्दैवी असून असे राजकारण आजपर्यंत कधीच झाले नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात अशा कोणालाही धमक्या दिल्या जात असतील तर त्या विरोधात मी ताकदीने रस्त्यावर उतरेल, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी इशारा दिला आहे. हर्षवर्धन पाटील यांना अजित पवार गटाच्या वतीने धमकी दिली गेल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला होता. या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र देखील पाठवले होते. या प्रकरणावर सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांची बाजू मांडली आहे. हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्ष सोबत गेल्यानंतर पहिल्यांदाच सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांची बाजू घेत त्यांना मिळालेले धमकी ही दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.